उभी आहे नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये आणि इथे शरद पवार गटाचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये नारेबाजी करत आहे। काल राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष अजितदादा पवारांना दिल्यानंतर आता शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि ते आंदोलन जे आहे ते करत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचा लिखित असो पक्षपाती निर्णय दिलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे। याच विषयी बोलण्यासाठी शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया, काय भावना आहे तुमच्या पक्ष आणि चिन्ह अजितदादांना दिल्यानंतर? ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मागच्या वेळेसही काही हा निर्णय उद्धव ठाकरे गटालाही दिलेला गेला आणि काल हा शरद पवार साहेबांच्या विरोधात हा दिलेला आहे। नेमका आपल्या सगळ्या महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला सगळ्यांना माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापन कोणी केला आणि त्याला घडवलं कोणी, त्या पक्षाला मोठा कोणी केला। परंतु ह्या देशामध्ये जे केंद्र शासन भाजपची जी सत्ता आहे त्या सत्तेने ज्या पक्षाचे पक्ष संपवण्याचं काम आणि त्यांना सत्ता मिळावी याच्यासाठी हे सगळं प्रकार सुरू आहे। म्हणून आम्ही केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या खिलाफ आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि पुढेही पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही राहून आम्ही संघर्ष करणार आहे। पक्ष कुणाचा असं तुम्हाला वाटतंय? पक्ष तर ह्या सगळ्या देशातल्या जनतेला सगळ्याला माहीत आहे की पवार साहेबांच्या व्यतिरिक्त पक्ष दुसऱ्याचा होऊ शकत नाही। एखाद्याच्या इन्फ्लुएन्समध्ये आला आणि त्याच्यासोबत काही आमदार गेले म्हणून त्यांच्यासोबत पक्ष झाला का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पक्ष संघटनेचे लोक कोणासोबत आहेत ते सगळ्यांना माहीत आहे। त्यांचे ॲफिडेव्हिट तरी खोटे होते तरी सुद्धा हा निर्णय त्यांच्या बाजूने दिला। म्हणजे कुठेतरी केंद्राच्या जे सत्ताधारी आहेत त्या सत्तेचा दुरुपयोग करून अशा पद्धतीचे निर्णय लादल्या जात आहे। काय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालंय का या निर्णयामुळे? कुठेतरी खाली मॉरल डाऊन झालाय का? कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन झालेलं नाहीये, कारण शरद पवार साहेबांसारखे जर नेते आमच्या सोबत आहे तर साहेब पुन्हा हा पक्ष उभा करू शकतील। कारण या सर्व जो काही घाट केंद्र सरकारने जे संस्थान आहे केंद्रीय संस्थान यांना आपल्या सोबत घेऊन ईडी असेल किंवा मग इन्कम टॅक्सची भीती जी दाखवून विरोधी पक्ष संपवून टाकायचा जो घाट घातलेला आहे हा लोकशाहीतला अत्यंत घातक आहे आणि महाराष्ट्रातील जनता ही चांगल्या प्रकारे या खोके सरकारला सुद्धा ओळखून आहे। त्याच्यामुळे 2024ला पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्व महाराष्ट्रासहित साहेबांसोबत उभे राहणार आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा साहेब आमचे नेतृत्व सांभाळतील आणि आम्ही पूर्ण साहेबसोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा आम्ही बीजेपीची सत्ता। पक्ष कोणाचा असं तुमची भावना आहे मनामध्ये? आता पवार साहेबांचाच पक्ष आहे, पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे। हे जेवढे काही चालू आहे हे केंद्र शासनाच्या दबावाखाली ईडी सीबीआयच्या दबावाखाली चालू आहे हे सर्व जनतेला माहीत आहे आणि पुन्हा आम्ही नवीन पक्ष नवीन नारा नवीन चिन्ह घेऊन पुन्हा उभे करू। पवार साहेबांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्ये ही ताकद आहे। तेवढीच ऊर्जा आता राहणार आहे समजा नवीन चिन्ह आल्यानंतरही? तेवढीच ऊर्जा राहणार आहे, याच्यात काहीही शंका नाही। पवार साहेब ह्या पक्षाचे सर्वश्रेष्ठ आहे। आम्ही पवार साहेबांसोबत आहोत। पवार साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व जे काही राहतील सर्व कार्यकर्ते सोबत आहोत। की सोबत आहे कार्यकर्ते? काय भावना आहे कालच्या निर्णयानंतर? अजीत दादा आपके पास क्या है? खोखा विधायक मंत्री, हमारे पास आपका बाप है, राष्ट्रवादी का बाप है। राष्ट्रवादीचा बाप आहे, काय भावना आहे? कुठेतरी कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होतं असं वाटतंय? बिलकुल नाही। हा पक्ष शरद पवार साहेबांनी स्थापन केला आणि आज शरद पवार साहेब इथे हयात आहे असे असताना तो केंद्रीय निवडणूक आयोग जो निर्णय दिला तो चुकीचा आहे। साहेब त्यांच्यासोबत सर्व जनता आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देईल की काय साहेबासोबत कोण आणि कोण नाही आहे। साहेबासोबत कोण आहे? पक्ष कुणाचा आहे असं तुमची भावना? आता सध्याच्या या वातावरणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय भावना? कार्यकर्ता शरद पवार साहब के साथ ही जुड़े हुए हैं। इसमें कुछ नेता लोग पक्ष छोड़ के गए हैं, इसका मतलब ये नहीं है कि पक्ष पवार साहब के साथ नहीं है। यह जो तानाशाही चल रही है, कल जो चुनाव आयोग ने निर्णय दिया वह इतना गलत है कि किसके पास आमदार ज़्यादा है उसके आधार पे दिया। हालांकि ऐसा रहता है जिसके पास संगठन रहता है। इसकी जो नींव रखी तो शरद पवार साहब ने रखी नींव और ये सब जानते हैं। अब मुझे बात बताइए, मनसे का एक विधायक है, अगर वह विधायक राजू पाटिल अगर वो पक्ष छोड़ के चला जाता है दूसरे पक्ष में जाता है तो क्या उसमें राज ठाकरे वहाँ के अध्यक्ष नहीं रहेंगे? यह जो तानाशाही चल रही है, यह जो ऊपर से तानाशाही चल रही है, वो चुनाव आयोग है एक कठपुतली है, वह कठपुतली की तरह नाच रहा है। और इस तरह से जो मोदी सरकार तानाशाही कर रही है
आने वाले चुनाव में जनता उनको उनकी जगह दिखाएगी। युवक काँग्रेस आहे, युवक राष्ट्रवादीचे जे आहेत ते आहेत. काय युवकांमध्ये काय वातावरण आहे सध्या? नवीन पिढी समोर येते आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं वातावरण होत आहे. युवकांमध्ये काय आहे? संपूर्ण युवक पवार साहेब यांच्या पाठीशी आहे. ज्या पद्धतीने चुनाव आयोगाने निर्णय दिला, आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली आणि ज्यांनी स्थापना केली त्यांचेच पक्ष दुसऱ्यांना देण्याचे काम जे चुनाव आयोगाने केला त्याच्या आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे इकडे निषेध करत आहे आणि संपूर्ण युवक महाराष्ट्राचे पवार साहेबांच्या पाठीशी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून भाजपने तो निर्णय आपल्या बाजूने लावून घेतलेला आहे. असं जे आहे ते सगळं वातावरण इथे दिसतं आहे आणि निवडणूक आयोगाच्या विरोधातच हे लोक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आंदोलन करतात आहे. पण खरा पक्ष हा शरद पवारांचाच आहे, आमचा जो बाप आहे अशी प्रतिक्रिया सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आम्ही शरद पवारांच्या बाजूने आहोत अशाच भावना सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतात आहे. कल्पना बसू, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.